सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यांच्या गड्डा यात्रेला सुरुवात झाली। शनिवारी तेलाभिषेकाने 7 नंदी ध्वजाच्या मिरवणुकीला झाला प्रारंभ। उद्या अक्षता सोहळा तर सोमवारी ओम प्रतिपन्न सोहळा पार पडणार आहे। सिद्धेश्वर महाराजांच्या 900 वर्षांपासून ही यात्रा रूढी आणि परंपरेनुसार अखंडपणे चालू आहे। बोला भक्त लिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा गजर सोलापुरात घुमणार असून संपूर्ण राज्याला आकर्षण असलेल्या सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांच्या विवाह सोहळ्याला सुरुवात झाली आहे। सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या शहरातील 68 लिंगांना तेलाभिषेक करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। सुमारे 900 वर्षांपासून ही यात्रा रूढी आणि परंपरेनुसार अखंडपणे चालू आहे। मानाच्या 7 नंदी ध्वजांचे राजकीय नेते मंडळी यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दर्शन घेतले। श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक जमतात। सिद्धेश्वर महाराजांनी यात्रेच्या माध्यमातून समतेचा संदेश देण्यासाठी प्रयत्न केलाय। विजापूर नाका येथे मुस्लिम समुदायाकडून फुलांची पुष्पवृष्टी करून स्वागत केले गेले। सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला गड्डा यात्रा म्हणूनही ओळखले जाते। रविवार 14 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता हिरे हब्बू यांच्या वाड्यापासून नंदी ध्वज मिरवणुकीने सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ होतील। सिद्धेश्वर महाराज यांच्या योगदंडाशी कुंभार कन्या विवाह होत असतो अशी आख्यायिका सांगितली जाते। नंदी ध्वज संमती कट्ट्यावर आल्यानंतर दुपारी 12:30 पर्यंत सुगडी पूजन अन्य धार्मिक विधी होऊन नंदी ध्वजांचा अक्षता सोहळा पार पडेल। त्यानंतर नंदी ध्वज पारंपरिक मार्गाने 68 लिंगांना प्रदक्षिणा करून हिरे हब्बू यांच्या निवासस्थानी परततील। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। सोमवार 15 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता हिरे हब्बू यांच्या निवासस्थानापासून मानाचे 7ही नंदी ध्वज होम प्रदीपन सोहळ्यासाठी मार्गस्थ होतील। जुनी फौजदार चावडीजवळील पसारे यांच्या घराजवळ श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या पहिल्या नंदी ध्वजास नागफणी बांधण्यात येईल। अन्य नंदी ध्वजांना विद्युत रोषणाई केल्यानंतर मिरवणूक पुढे जाईल। रात्री 9 वाजता मिरवणूक होम मैदानावरील ओम कुंडाजवळ आल्यानंतर प्रतिकात्मक कुंभार कन्येचा अग्निप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल। त्यानंतर नंदी ध्वज भगिनी समाजाजवळ आल्यानंतर देशमुख यांच्या घरातून आलेल्या वासराची भाकणूक होईल। वर्षभरात होणाऱ्या घडामोडींची भाकणूक सांगितली जाते। त्यामध्ये पाऊस पडणार की नाही याबाबत ही भाकणूक वर्तवली जाते। मंगळवार 16 जानेवारी रोजी होम मैदानावर शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी व लेझर शोचे नियोजन करण्यात येत असते। लेझर शोच्या माध्यमातून श्री सिद्धेश्वरांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला जातो। कार्यक्रमानिमित्ताने मिरवणुकीने नंदी ध्वज होम मैदानावर आणले जातात। बुधवार 17 जानेवारी रोजी उत्तर कसब्यातील श्री मल्लिकार्जुन मंदिरात मानाच्या नंदी ध्वजाचे आगमन होते। सिद्धेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर नंदी ध्वजाचे वस्त्र विसर्जनाने व प्रसाद वाटपाने यात्रेतील कार्यक्रमांची सांगता केली जाते। धार्मिक कार्यक्रमानंतर सोलापूरची गड्डा यात्रा 15 दिवस सुरू असते। गेल्या 9 वर्षापासून परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। 5 दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। सोलापुरातील सामाजिक ऐक्यासाठी सिद्धेश्वर यात्रा ओळखली जाते। सिद्धेश्वर यात्रेसाठी सोलापूरच्या इतर भागातून सिद्धेश्वर भक्त दाखल होत असतात। त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानकडून सर्व तयारी करण्यात येत असते।